व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर, उपस्थित असलेले सर्व स्वयंसेवक स्वयंसेविका, आपणा सर्वांना माझा नमस्कार. मी काजल सुवर्ण सुरेश गोळे, इयत्ता SYBA, आपल्या सर्वांचे सर्वप्रथम आभार मानते आणि मला या मंचावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. डाल डाल पर सोने की चिड़िया पकड़ती थी वो देश है हमारा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा वो देश है हमारा. हे आपण अनेकदा ऐकलं आणि यानेच आपण आपल्या देशाचं गतवैभव व आर्थिक संपन्नता त्या काळामध्ये काय होती याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. खरं सोन्यातून दूर निघत असेल का? इतकं संपन्न आपण होतो का? मग आजची परिस्थिती अशी का झाली? मुळात माझा विषय आहे एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि त्यांचा एकात्म मानवदर्शन सिद्धांत. जर आपल्याला भविष्याचा आढावा बांधायचा असेल किंवा भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी घडून गेल्या, वर्तमानात जे चालू आहे आणि भविष्यामध्ये जे मिळवायचे, अर्थात देशाचा आर्थिक विकास साधायचा आहे, सामाजिक विकास करायचा आहे, सर्वात महत्त्वाचं सर्वोत्तम मानवी कल्याण म्हणजे सर्वे भवतु सुखिनः ही जी भारतीय परंपरेतील विचारधारा आहे, या विचारधारेला एकात्म मानववाद दर्शनाच्या माध्यमातून आपण कसं प्रोत्साहन देऊ शकतो, देशाचा विकास कसा साधू शकतो, हा जो एक धांडोळा पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी मांडला, तोच थोडक्यात मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही विचार करा की आज आपण हे का बोलतोय. एकेकाळी जगाची 25% अर्थव्यवस्था बाळगणारा देश आज इतका मागासलेला काय? आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, पुढच्याला जेवणाचं ताट देवा पण बसायचं पाठ देऊ नये. आणि आपल्याकडे आधीपासून हेच चुकत आले. अतिथी देवो भव उदार करिता नाम वसुधैव कुटुंबकम म्हणत असताना आम्ही पुढच्याला सगळं दिलं आणि आम्हालाच कळलं नाही की कसा पाठी सुरा खुपसला व जे होतं नव्हतं ते सर्व घेऊन टाकलं आणि आम्हालाच आमच्या भूमीमध्ये पराभूत करून टाकलं. आज आपल्याला याच्यावरून हे प्रकर्षाने जाणवतं. आपण जे आजपर्यंत विचारवंतांनी किंवा आजपर्यंत भारत कसा आहे, किती मागासलेला का आहे हे सांगितलं, पण मला असं वाटतं भौतिकदृष्ट्या किंवा वेगवेगळे तज्ज्ञ आकडेवारी सांगून आपण भारताचं मागासलेपण सांगू शकत नाही. कारण भारत हा एक विचारवंतांचा देश आहे, भारत हा चरित्रवान लोकांचा देश आहे. आणि असेच एक अग्रगण्य विचारवंत म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय. होय, पंडित दीनदयाळ उपाध्याय हे केवळ एक राजकीय नेता नव्हे, तर यांनी संपूर्ण मानव जातीला हे सांगितलं की खरा मानव म्हणजे काय. त्यांनी 4 प्रकारे सांगितलं: शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा. जर या 4ही अंगांचा एकत्रित विकास झाला तरच खऱ्या अर्थानं मानवाचा विकास होतो. त्यांची मनशा होती की भारतीय सनातनी जी परंपरा आहे ती आपल्या राजनीती परंपरेमध्ये कशी रिफ्लेक्ट होईल, अर्थात जे आपलं राजकारण आहे किंवा राजकीय दृष्ट्या बोलणं आहे त्याच्यामध्ये हे अभिव्यक्त कसं होईल. यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 रोजी मथुरा, उत्तर प्रदेश येथे झाला. वयाच्या 3व्या वर्षी वडिलांचे निधन झाले तर 8व्या वर्षी आईचे. त्यांचे संगोपन मामांनी केले, परंतु लवकर त्यांच्या भावाचेही निधन झाले. कौटुंबिक छत हरवलं असलेलं सुद्धा त्यांनी तो धीर न सोडता आपले शिक्षण जिद्दीनं पूर्ण केले. वय आराचक्ता माजलेल्या जगाला तिसरी महत्त्वाची विचारधारा प्रदान केली, ती म्हणजे एकात्म मानववाद, इंटिग्रल ह्युमनिझम. एक प्रसंग आहे, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतापुढे प्रश्न होता की आपण मार्ग निवडायचा कोणत्या मार्गाने जायचं. हा प्रश्न नवीन नव्हता, कारण जेव्हा आझादीचं आंदोलन होतं त्यामध्ये या प्रश्नावर खोलवर चर्चा झाली. परंतु दुर्दैव असं, जेव्हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा हा प्रश्न कुठेतरी किनारी जाऊन पडला आणि प्रश्न उद्भवला: वी वॉन्ट टू बिकम सेक्युलर, वी वॉन्ट टू बिकम अ डेमोक्रेसी, वी हॅव टू अडॉप्ट कॅपिटलिझम, देन इंडिव्हिज्युअलिझम और सोशलिझम, कम्युनिझम. तेव्हा पंडितजींनी प्रश्न केला की आताच आपण ब्रिटिशांना भारताबाहेर काढलं आणि पुन्हा त्यांचेच विचार अनुसरण करायचे काय गरजेचे आहे. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर आलं, मग आपल्याकडे दुसरा पर्याय तरी कोणता. कारण त्या काळी जग भांडवलशाही कॅपिटलिझम आणि साम्यवाद कम्युनिझम या 2 टोकाच्या विचारसरणीमध्ये विभागलं होतं. आणि या विचारसरणीची किंवा या प्रणालीची मानसिकता किंवा विचार होता की फक्त मानवाचा भौतिक विकास कसा साधायचा. परंतु अशा वेळेस पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानववाद हा सिद्धांत जगासमोर मांडला. त्यांनी त्यांच्या या एकात्म विचाराचे अनेक वेगवेगळे पैलू आहेत, पण मुख्य म्हणजे व्यक्ती आणि समाज. जो व्यक्ती आहे तो या एकात्म मानवदर्शनाच्या मध्यभागी असतो. त्यांनी सर्कल मांडलं: व्यक्तीपासून कुटुंब, कुटुंबापासून समाज, समाजापासून बनतं राष्ट्र, राष्ट्रापासून बनतं विश्व,
आणि विश्वापासून बनतं ते ब्रह्मांड. आणि हे एकमेकांचे विरोधक नाही तर एकमेकांचे पूरक आहे. जर व्यक्तीचा विकास झाला तर समाजाचा विकास होतो, समाजाचा विकास झाला तर राष्ट्राची उन्नती होते आणि राष्ट्राची उन्नती झाली तर विश्वाचे कल्याण होते. हा जो विचार आहे त्यांनी श्रीमद भागवत या पुस्तकामधून घेतला व याचा मुख्य हेतू आहे स्ट्रगल इज एक्झिस्टन्स नाही तर अस्तित्वासाठी सहकार्य करणं. त्यांचं मानणं आहे व्यक्ती आणि समाज यांचं अस्तित्व प्रकृतीच्या सहकार्याशिवाय टिकू शकत नाही. दुसरा महत्त्वाचा विचार होता अंत्योदय. हा त्यांच्या विचाराचा केंद्रबिंदू होता. जोपर्यंत समाजातील शेवटच्या रांगेतला व्यक्ती समाजामध्ये सन्मानाने जगत नाही, जो वंचित गरीब उपेक्षित असलेला व्यक्ती जोपर्यंत सन्मानाने जगत नाही तोपर्यंत या देशाचा विकास झाला किंवा आपण पूर्णपणे स्वतंत्र झालो असं म्हणू शकत नाही. आणि आजची परिस्थिती जर पाहिली, आपण जगाची चौथी अर्थव्यवस्था असून विकसित नाही आणि बाहेरचे लोक आपल्यासाठी म्हणतात भारत हा गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे. याचं कारण आहे जो काही पैसा आहे तो फक्त 1% लोकांकडे एकवटलेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की एवढी मोठी आर्थिक विषमता आपल्या देशामध्ये पाहायला मिळते. जर ही दरी कमी करायची असेल तर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार आचरणात आणणं गरजेचं आहे. शेवट इतकेच म्हणेन, चेहरे वेते चालत राहा थांबू नका. हा मंत्र देणाऱ्या महापुरुषाचे विचार जर आपण आचरणात आणले तर जे आपल्या भारताचं ध्येय आहे की आपल्याला तिसऱ्या जगाचा नेता बनायचे किंवा जगाचा विश्वगुरू बनायचे, हे ध्येय जर आपल्या